अरे आपली नवीन शिकारा. डापण्या ये. मला बोलवलं का तुम्ही? हो रे बाळ, तुलाच बोलवलं आम्ही. बाळ, नाव काय रे तुझं? माझं नाव ज्ञानेश्वर. काय ज्ञानेश्वर? म्हणे तुम्ही 97% पास झालात? हो, आणि मला अभिमान आहे त्याचा. मग मेरिट का कॉपी करून? हो, मेरिटनेच. आणि जरा सभ्यतेने बोला. कोण तुम्ही? 97. जेवढं विचारलं ना तेवढंच बोलायचं, कळलं का? बच्चा आहेस तू, बच्चा. तुला माहित नाही हा कोण आहे? हे काय, कॉलेज आपल्या बापाचं आहे. हो असेल की, म्हणून काय असं वागताय? हे काय हो, हे इथं असंच चालतं नेहमी? हे इथं असंच चालतं आणि ते आम्ही चालवतो. एनी ऑब्जेक्शन? अरे बाळ, जरा डान्स करून दाखव. मी हे खपून नाही घेणार. असं करायचं नसतं बाळ. हे बघ, सांगितल्या वेळी उठायचं आणि बसायचं, समजला? अरे काय झालं, कळलं का रे? काय रे? अरे ते नवीन मुलाला, हो ज्ञानेश्वरलाच ना, मारलं रे त्याला. हे फार झालं रे. हे कुठेतरी थांबलंच पाहिजे यार. नवीन येणाऱ्या मुलांनी एंट्री करायची तरी कशी? नाही रे, या गोष्टीची तक्रार डीन कडे कुणीतरी केलीच पाहिजे रे. तक्रार? कोण बनणार बळीचा बकरा? अरे कुणीतरी पाठीशी पाहिजे. असं आजपर्यंत या कॉलेजची चांगली कीर्ती ऐकून होतो, पण आज ही कीर्ती ऐकायला मिळाली. याला नाव मोठं आणि लक्षण खोटं, यांना धडा शिकवलाच पाहिजे. होय दादा, तू काहीतरी कर. त्यांनी जाम मारलं मला. मग सोडतो की काय त्यांना? कोण तुम्ही? हा काय प्रकार आहे? हेच, बाहेर काय प्रकार घडलाय त्याबद्दलच विचारायला आलो मी तुम्हाला. म्हणजे? हा, मी दैनिक संदेशचा पत्रकार श्रीकांत चंद्रकंस, आणि हा माझा भाऊ ज्ञानेश. याने आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली आणि पहिल्याच दिवशी अत्याचार करून याची काय हालत करून ठेवली आहे बघा. ओ माय गॉड. पण हे घडलं कधी? म्हणजे याची तुम्हाला काहीच कल्पना नाही? एक गुंड सगळ्या कॉलेजला वेठीला धरून अत्याचार करतो आणि तुम्ही काहीच करू शकत नाही? सरकारने कायदा करून सुद्धा. हे बघा मिस्टर चंद्रकांत, तुम्हाला कारवाई करावी लागेल. अहो पण तो आमच्या कॉलेजच्या चेअरमनचा मुलगा आहे. तरी सुद्धा तुम्हाला कारवाई करावी लागेल. तुम्ही धमकी देताय मला? ही धमकी नव्हे सर, पण मी हे जर नाव निशिवार प्रसिद्ध केलं तर आता असलेले स्टुडंट्सही सोडून जातील आणि नवीन विद्यार्थी येताना विचार करतील. तेव्हा कूल डाऊन मिस्टर चंद्रकांत. माफ करा सर, मी आपल्याला रागाच्या भरात बोललो, पण सर्वांच्या हिताकरताच बोललो. सो टेक ऍक्शन इमिजिएटली. ओके. एक काम होतं महत्वाचं म्हणजे एका मुलाने कॉलेजमधल्या दुसऱ्या मुलाला मारलंय, त्या संदर्भात निर्णय घ्यायचा होता. तेव्हा नाही, एक काम करा बरं का. हा. या गोष्टी वेळच्या वेळेला व्हायला पाहिजेत. हो सर. एक अर्जंटली मीटिंग बोलवा सगळे प्रोफेसर्स. बर. ठीक आहे. हा. माझ्याचकडे हो. अर्जंटली कडे जातात. हो सर. हो, बाय. थँक्यू. हे फारच होत आहे. हा, ह्याचा शेवट कुठेतरी व्हायलाच पाहिजे. होय, नेमक्या ह्याच वेळेची मी वाट पाहत होतो आणि आता ती वेळ आली आहे. साहेब आले. अरे हा, नमस्कार. 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 बसा 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 हा, हो. बसा. बोला, काय म्हणताय डोंगरे साहेब, काय झालं? साहेब, मॅटर इज व्हेरी सिरियस. म्हणजे न्यू कमर्स, रॅगिंग हे प्रकार वाढतच चाललेत. आणि परवा तर असं झालं साहेब की कुठे? नाही यार. अरे कुठे निघालास तू? तुला काय झालं माहितीये का? कसली मीटिंग चालू आहे रे आतमध्ये? अरे सोड ना यार, अशा भरपूर मीटिंग बघितल्यात मी. अरे तेवढंच नाही, ते प्रोफेसर आणि प्रिन्सिपल तुझ्या घरी निघालात सगळे. तुझ्या घरी मीटिंग सुरू झाली आहे. हो. तू काय घाबरू नको, बघतो मी कोणी कंप्लेंट केली ती. काय सांगताय तुम्ही? एवढी माझा विश्वास बसला नसता डोंगरे साहेब. तुम्ही सगळेजण मला सांगतात
विश्वास ठेवण्या व्यतिरिक्त मी काय करू शकतो? नाव आय 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 बिलीव्ह इन यू. इट्स हॉरिबल. पण साहेब, आपल्याला धक्का बसेल म्हणून आम्ही प्रत्येक वेळी सांगायचं टाळलं. प्रश्न तुमच्या रिलेशनचा आहे. चूक केलं, मोठी चूक केली. तुम्ही मला हे वेळच्या वेळेला सांगायला पाहिजेच होतं. डिसिप्लिन इज डिसिप्लिन. नो रिलेशन शुड कम इन डिसिप्लिन. नियम हे सगळ्यांना सारखेच. चूक केली तुम्ही. वेळच्या वेळेला तुम्हाला हे सगळं सांगितलं असतं तर माझ्यावरती ही वेळ आली नसती नामुष्कीची. माझी चूक झाली की मी ही जसं घालायला पाहिजे तसं लक्ष घातलं नाही. त्यामुळे आपण एक काम करूया. टुडे आय टेक डिसिजन. एक ठराव करूया आपण, तो पास करून टाका. त्यापुढे कुणीही असो, विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो, कुणी बेशिस्त वागला त्याला क्षमा नाही. रागी, उद्धटपणा, बेशिस्त या गुन्ह्यांकरता एनीवन माझा मुलगा असला तरी सुद्धा he must be rusticated forever. Did you understand? येस सर. साहेब, एक सुचवू का तुम्हाला? बोला, काय म्हणता? मला असं वाटतं एकदा त्यांना आपण माफ करूया. तेव्हा सगळ्यांची अशी इच्छा आहे हो 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 हो. मनापासून. ठीक आहे. पांडुरंग. जी साहेब. जीवन साहेबांनी खाली बोलायला म्हणाव. वय लगेच. वय वय. साहेब, लिव्ह इट. रागावू नका त्याच्यावर. काय बाबा? इकडे इकडे ये. जीवन दत्ताजीराव जाधव, आपण एक विद्यार्थी आहात आणि मी दत्ताजीराव जाधव या कॉलेजचा संस्थापक संचालक म्हणून आपल्याशी बोलतोय. आपल्याबद्दल बरंच काही ऐकलेलं आहे, ऐकतो आहे. त्यामुळे आपल्याकडून मला काही ऐकायची इच्छा नाही. आता मी काय सांगतोय ते आपण ऐकायचंय. पप्पा, पण मला तुम्ही आपण. शट अप. एक शब्द बोलायचा नाही. आपण थोडा पुरुषार्थ गाजवलाय. आपण रॅगिंग, पोरींची छेड काढणं, मस्ती, मिजाज, पराक्रमी आहात ना. मोठ्या बाबाचे मोठे चिरंजीव. आपला सन्मान आम्ही कसा करावा? या सगळ्यांच्या खेटरांची माळ घालू आपल्या गळ्यामध्ये का धिंड काढू गाढवावरून? दुसरा असा बाप असताना तर त्यांनी फोडून काढला असता. उभा हंटरनी उडवला असता आणि लाभ फोडून दाखवला असता. प्लीज साहेब, शांत व्हा. जे काय झालं ते विसरून जा सर. शांत व्हा प्लीज. कूल डाऊन. जीवन, मी कॉलेजमध्ये गेलेलो आहे. मी तुझ्यावडा होतो. आम्ही सगळेच जण कॉलेजमधून त्या मांडवातून गेलेलो. तेव्हा सुद्धा रॅगिंग होतं, मावालेपणा होता, उद्धटपणा होता, पोरेंची टिंगल होती, सगळं होतं. मी पुढाकार घेऊन, लीडरशिप घेऊन मी रॅगिंगचा बिमोड केलेला आहे. त्यावेळेच्या आमच्या कॉलेजमधल्या रॅगिंग करणाऱ्यांना मी धडा शिकवलेला आहे. कारण भ्याड असतात, हे रॅगिंग करणारे भ्याड असतात. भ्याड सामान्य माणसं आयुष्याला, जीवनाला करिअर समजतात. तुझं फक्त नाव जीवन आहे. शाळा लवकर करिअर उभी कर. मला माफ. जीवन, माझी माफी मागण्याची काही एक आवश्यकता नाहीये. माफी तू ह्या सगळ्यांची मागितली पाहिजेस, ती माझ्या समोर. प्लीज मला माफ करा. सर्वांनी मला माफ करा प्लीज. पप्पा, मी चांगला वागेल.
पप्पा मी चांगला वागेल प्लीज. ठीक आहे ठीक आहे.